मागच्या वर्षी 2023 परळी वैजनाथ औंढा नागनाथ हे दर्शन आपलं झालं। या दर्शनानंतर आपल्याला जायचं कुठं हे देखील ठरलं, तर आपल्याला जायचं होतं रामेश्वरला। रामेश्वर हे स्थान अतिशय पवित्र आहे, खूप सुंदर आहे, प्रभू रामाचे वास्तव तिथं होतं। अशा या ठिकाणी आपलं 100 ते 150 लोक साधक घेऊन जाणं हे अनपेक्षित होतं, परंतु नियोजन करणं यासाठी आम्ही देखील तयार होतो। परंतु एवढ्या 2000 किलोमीटरचा प्रवास, वेगळं राज्य, वेगळी भाषा, त्यामुळं थोडी भीती मनामध्ये होती। परंतु धार्मिक कार्य असल्यामुळं कोणत्याच पद्धतीची भीती ही माळता येत नाहीये। सगळं जे बोलून आम्ही नियोजन करायचं म्हटलं तर 6 महिने आधीच करावं लागतं, कारण की 4 महिन्याचा हा काळ रिझर्वेशनचा असतो। साधक आपल्याला माहिती आहे कोणते साधक येणार, त्याच्यानंतर पैशाचं नियोजन, ॲडव्हान्स पैशाची रेल्वे तिकीट आहे, त्यानंतर तिथं गेल्यानंतर कशा पद्धतीचा खर्च होईल। त्यामुळं 6 महिन्याआधी तिथं जाऊन अप्रत्यक्षपणे आम्हाला प्रवास करायचा होता। तिथे जाऊन स्वतः रामेश्वरला जायचं होतं, परंतु आम्हाला रामेश्वरला जाण्यासाठी जो प्रवास, जो खर्च, नियोजन हे करायचंच होतं, परंतु त्या रामेश्वरला एक कोणतरी आपलं ओळखीचं असणं गरजेचं होतं। अशा वेळेस आम्ही ज्या आईची सेवा गेले लहानपणापासून, जी आई, त्या आईच्या पायथ्याशी आम्ही जिथं राहतो, आई मुंब्रा देवी, त्या देवस्थानाचे भक्त आणि डोंबिवली इथे राहणारं परममित्र श्री पुष्पम अय्यम सर यांनी सांगितलं होतं की जर कधी तुम्ही रामेश्वर गेलात तर मला फोन करा, कारण माझा परिवार तिथं राहतो, तुमचं नियोजन मी करेल। हे वाक्य हेमंत बाबा यांनी मनामध्ये आधी ठेवलं होतं, टिपलं होतं। त्यामुळं हेमंत बाबा यांनी त्या परम मित्र श्री पुष्पम अय्यम सर याचं मार्गदर्शन, त्यांचा फॉलोअप घेतला। 6 महिन्यापूर्वी त्यांचं या नियोजनामध्ये सर्वात खालीचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे। त्यामुळं त्या परम मित्र श्री पुष्पम अय्यम सरांना खरंच त्यांचे जीवन खूप सुखी, सुंदर आणि परिवाराचं आनंदी जावं हीच शंभू महादेवास प्रार्थना। ठरल्याप्रमाणे 6 महिन्याआधी नियोजन चालू झालं आणि या नियोजनामध्ये त्या व्यक्तीनं अतिशय सुंदर असं आम्हाला सांगितलं, आम्ही देखील त्याच पद्धतीने फॉलोअप घेत गेले। हळूहळू आपलं ॲडव्हान्स देखील पैसे मिळाले। आपण त्या सरांनी मदुराई ते रामेश्वर हॉल बुकिंग केले, कन्याकुमारीतून रामेश्वर ती देखील बुकिंग केली, बस सेवा। त्यामुळं विविध ठिकाणी कशा पद्धतीचे स्थान आहे हे देखील त्यांनी सांगितलं आणि स्वतःचे खिशातले पैसे देऊन त्यांनी बुकिंग केलं। साक्षात देवच आपल्या पाठीशी होत आहे म्हणायला हरकत नाहीये, कारण पुष्पम अय्यम सर याची जर मदत नसती तर ही आनंद यात्रा घडलीच नसती। त्यामुळं त्याचे खरंच आभार। आणि या यात्रेची आनंद यात्रा ही अतिशय वेगळी होती, अविस्मरणीय होती। सर्वांनी या यात्रेला प्रत्येकाने शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले। ही यात्रेचं महत्त्व असं आहे की ही यात्रा ही जे बोले सेवाभावी संस्कार वर्ग जे सुरू केले होते, त्या भक्तांच्या स्नेहसमेल आपण म्हणू, एकत्र जो आनंद आहे एकत्र येण्याचा, तो ज्योतिर्लिंग या ठिकाणी साजरा करावा। त्यांचे जे ऑनलाईन वर्ग चालतात ते ऑफलाईन ज्योतिर्लिंगाचे इथे एकत्र येऊन ती शक्ती एकत्र एकटवून भोले बाबाच्या चरणी अभिषेक घडावा, आशीर्वाद घडावा, भोले बाबाचं दर्शन घडावं, हा आनंदाचा सोहळा अशा पद्धतीने व्हावा, हे या संस्कार वर्गाचं ध्येय आहे। त्यामुळं आमच्यातल्या साधक जे आहेत, आमचे साधक यांनी एक छोटंसं लिहिलेलं आहे, ते मी वाचायला खूप आनंद वाटेल। जितेंद्र महाराज नानाजी यांचा एक शुभ आशीर्वाद आहे आनंद यात्रेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे, पण मी ते बोलून दाखवणार आहे की याची देही याची डोळा ऐसा देखीला सोहळा, वाट चले आनंद यात्रेची आठवण दिली 100 वेळा। वा वा,
महाराजांनी काय लिहिलंय, याची देही याची डोळा ऐसा देखीला सोहळा, वाट चले आनंद यात्राची आठवण दिली 100 वेळा, तेव्हा कुठे निघाले साधक झाले मुंबईला हो गोळा. वार शनिवार प्रवास सुरू झाला, सुख दुःख दूर सारून जवळ केला हा गोतावळा. जीवनातलं दुःख सरांनी खरंच टिपलेलं आहे की दुःख दगदग सर्व सोडून हा गोतावळा मुंबईला रवाना झालेला आहे आणि हा प्रवास सुरू झालेला आहे. अखेर कोणासाठी ओले अश्रू अजून सुकले नसता वाट धरली या गोपाळा. अखेर कोणासाठी ओले अश्रू अजून सुकले नसता वाट धरली या गोपाळा. जन्मोजन्मी सारे साधक आम्ही ऋणी राहू महाराज आपले, अश्रू आज भरून आले माझे या डोळा. सरांनी सांगितलं आहे की काहीतरी आपलं ऋण असेल किंवा मागच्या जन्मामध्ये आपण काहीतरी असू जे आज आपण एकत्र आलेलो आहे. आणि हा आनंदाचा सोहळा बघून खरंच मन भरून आलं. अश्रू या सरांच्या डोळ्यात आले, आमच्या देखील आले. पुढे लिहितायत सर, आई तुला चरण स्पर्श नतमस्तक करूनी दपती प्रतिभानी महाराजांनी धर्म संस्कृतीचा उचलला वेढा. प्रतिभा वहिनी आणि हेमंत बाबा यांनी धर्म संस्कृतीचा विडा उचललेला आहे. कोणी म्हटले आहे झाले बहु होतील बहु, पण आपण तर नैनी अश्रू पोटात गिळूनी साधकांसाठी श्वास केला मोकळा. बघा आपण सर्व जास्ती आहोत, परंतु साधकांचा हा श्वास मोकळा केलेला आहे, मन मोकळं झालेलं आहे, उदान झालेलं आहे. तिमिरातून तेजाकडं या उक्तीप्रमाणे महाराज आपल्या घरातही असाच अंधार होता, तरी मनी ज्योत तेवत ठेवून तिला उजाळा. वर्षभर आपण रामेश्वराची वाट बघतो, कधीही येईल तारीख आणि ह्या तारखेला जणू आपल्या मनामध्ये कुठंतरी अंधार असतो, तिमिराचं तेज असतं. या उक्तीप्रमाणे महाराजांनी लिहिलं आहे की असाच घरात अंधार असतो, परंतु मनात ज्योत कशी तरी ती ज्योत ठेवलेली आहे आणि तिचा आता उजाळा मिळालेला आहे, आनंद मिळालेला आहे या यात्रेचा. नाही कोणी विसरणार अशी यात्रा घडून आणली. बघा आपला परिवार आपण जातो, 5-6 जण जातात, 8-10 जण जातात, परंतु जेव्हा 150 ते 200 साधक जेव्हा एकत्र यात्रा करतात ना, ती यात्रा नसते, ती जत्रा असते, लक्षात ठेवा. म्हणून कोण काय करतं छोट्या मोठ्या गोष्टी आपले कोणच मित्र नसतं, परंतु या यात्रेमध्ये या जत्रेमध्ये जणू खूप अनुभव येतात, खूप विचार गोष्टी पुढे येतात. आपलं दुःख विसरून आपण ह्या यात्रेमध्ये या जत्रेमध्ये सामील होऊन जातो. आपल्या जीवनामध्ये अपार दुःख असून देखील या दिवसाला आनंद कधी भेटला हे कळतच नाही. अपार दुःख असूनही आनंद देवने पूर्ण केला हा सोहळा. अंतिम हेच मागणे देवा. बघा शेवटी म्हणतात की अंतिम हेच मागणे देवा, जे आपल्या साधकांसाठी झडले त्यांना सुखी शांती प्राप्त होऊ दे शंभू महादेवा. बघा सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना परमेश्वर सुखी समृद्ध संपन्न निरोगी राहावं, हेच आपण भोले बाबाला मागतो. हे जे बोले सेवाभावी संस्थेचं ब्रीद वाक्य आहे, सेवा हेच ध्येय. सर्वांमध्ये आपण दिसणार, सर्वांमध्ये आपण असणार, सर्वांमध्ये आपला परिवार असणार. म्हणून ही यात्रा फक्त काही लोकांनी घडली असं नाही, ही यात्रा सर्वांचं प्रतीक आहे. ही यात्रा सर्वांचा आशीर्वाद आहे. या यात्रेमध्ये प्रत्येक लहान थोर व्यक्तीचे आशा विचार आशीर्वाद लाभलेले आहे. सर्व आनंद यात्रा करून आलेले साधक गण आपल्या सर्वांना त्यांनी जय बोलो केलेला आहे. बघा आज त्यांनी पुढे लिहिलं आहे की आज थोडी उसंत मिळाली आणि संवाद साधत असताना त्यांनी त्यांचं ते मन भरून आलं. आणि आजच मी यात्रेचे काही फोटो पाहत असताना त्यांनी लिहिलं आहे की बराच वेळ निशब्द होऊन गेलो. खरोखर मला ती यात्रा आठवली जी मी माझ्या आई सोबत लहानपणी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालो. कपड्याची पोचकी गाठोड्याची गर्दी, आईचा हात धरून लांब लांब रांगा लावून
मग पांडुरंगाचे दर्शन घेतलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा भाव, उष्मा, आनंद, प्रेम किती भरभरून ओसंडत होता तो क्षण मला आठवला आणि आपल्या आनंद यात्रेचे ते पुन्हा अनुभवले. बघा, जितेंद्र महाजन यांचं हे जे लिहिलेलं आहे त्यांनी खरंच मनापासून आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. खरंच त्यांचं धन्यवाद. त्यांनी आपल्या आईचा जो अनुभव आहे, लहानपणीचा जो अनुभव आहे त्यांनी सांगितला. या यात्रेमध्ये त्यांनी सांगितले आहे की भरपूर साधक होते, माता भगिनी होत्या, ज्येष्ठ वरिष्ठ मंडळी आहे, ईशी सर आहे आणि ताई श्री डॉक्टर बापूसाहेब आहेत. इथं सर्व लहान चिमुकल्या गोपाळ मंडळी आहेत, जे बोली सेवाभावी संस्कार वर्ग चालवणारे जे साधक आहेत, जे रोजच्या रोज उपस्थित राहतात, त्या साधकांचा आशीर्वाद आहे, त्यांचा आलेला परिवार आहे, त्यांचे नातागोळा आहे. याचे आयोजन नियोजन काय कोणास ठाऊक, भगवंतांनी अशी गोड लाडकी मुले याच्यामध्ये आहे. परमेश्वर विघ्न न येऊ देता श्री गणेश त्यांनी माझं देखील नाव घेतलेलं आहे, त्यांचं तरी धन्यवाद. असं काही नाहीये, नियोजन करणं हे आमचं काम आहे, नियोजन होणं हे परमेश्वराचं काम आहे, परमेश्वराचा आशीर्वाद आहे. आपण एक माध्यम आहोत. आता बघा, घरात दुःख असून त्यांनी आता बघा, घरामध्ये दुःख असून माझ्या भावा बहिणींच्या साधकांच्या आयुष्याचे सोने करून त्यांना आनंद कसा देता येईल असा विचार करणारे दाम्पत्य म्हणजे हेमंत बाबा आणि प्रतिभाताई. बघा, ज्याची आई वारली, बघा सर्वात मोठं दुःख, मी तर म्हणतो सर्वात मोठं दुःख आबाळ ज्या व्यक्तीच्या कोसळलं ते हेमंत बाबा. त्यांच्या परिवाराने देखील आनंद मिळावा म्हणून नियोजनाला कधी कमी पडू दिले नाही. चेहऱ्यावर त्यांनी आनंदच ठेवला, कारण आनंद यात्रा होती ती, दुःख यात्रा नव्हती. आपल्याला आनंद देण्यासाठी त्यांनी आपलं दुःख आपल्या मनात ठेवून आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला. ही आनंद यात्रा यशस्वी केली. माणसाजवळ पैसे किती असो तो, पण पैशाने प्रेम विकत घेऊ शकत नाही. जे निस्वार्थपणे प्रेम, माया, आपुलकी आणि एकमेकांना काळजी घेतली जाते ना, केवळ एकच नाम जय भोले एकच महत्वाचं आहे. आनंद भेटत होता. कोणाला कायच ठाऊक, काय देऊ शकलो नाही सर म्हणतात, पण या यात्रेमध्ये त्यांनी भरपूर काही कमवलं. ती म्हणजे गोड, प्रेमळ, भरभरून प्रेम देणाऱ्या निस्वार्थ मनाची साधक मंडळी. अगदी लहान चिमुकल्या गोपाळ, परी, रुचा आणि तिच्या तिघी सवंगडी किती गोड बोलत होत्या असं ते सर म्हणतात. मी आज त्यात गाडीतले व्हिडिओ पुन्हा त्यांनी बघितला आणि त्यांचं मन खरं तृप्त झाले. सरांनी पुढे लिहिलंय की मी कधी एवढा प्रवास केला नव्हता. तो सहज झाला, उरला केवळ आनंद आणि न भूतो न भविष्य असा तो रंगला सोहळा. मी इथे काय केले त्यापेक्षा मी इथून काय घेऊन गेलो, काय मोठा आनंद घेऊन आलो. माझ्या मातृभूमीच्या शेवटच्या टोकापासून जाऊन दर्शन घेण्याचे महाभाग्य मला प्राप्त झालं. यापेक्षा माझ्यासाठी मोठा आनंद दुसरा नाही. आपण सगळ्यांनी मला खूप भरभरून प्रेम दिलं, आनंद दिला असं सर म्हणतात. आणि आनंद कुठेही मिळणार नाही एवढी विचारपूस कोणीच करणार नाही. ताईंना एका मिनिटामध्ये किती छान लिंबू सरबत बनवला हे त्यांचा अनुभव होता, जी केवळ केवळ या दाम्पत्याच्या प्रेमामुळे शक्य झालं. चला, सगळे सुखरूप पोचलो आणि सुखरूप घरी जपले. आपल्याला देवा तुझे अगणित आणि अनंत आशीर्वाद आहेत, म्हणूनच हे शक्य झाले. अशा या यात्रेनिमित्त आपण एकत्र भेटतोच, पण रात्री अर्धा पाऊण तास आपल्या संस्कार सेवा वर्गामध्ये केवळ श्रवण केल्याने माझी वाणी हिला एक धार येईल. कमीत कमी तेवढ्या वेळात तरी माझ्या हातातून चांगलं कर्म घडते आहे याचा आनंद हा वेगळाच असतो. मला सरनं शेवटी म्हणतात, मला माफ करा, मी भरपूर काही प्रेमाच्या नदीत वाहून गेलो, आता पुरे करतो. प्रत्यक्ष संस्कार सेवा वर्गात भेटूया. काही चुकले असेल तर तो माझा बुद्धीचा दोष समजावा. अशा पद्धतीने अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये जितेंद्र महाराज नानाजी यांनी हा आशीर्वाद दिला आहे. त्यांचं खरंच धन्यवाद. ही यात्रा भोलेबाबाच्या चरणी आणि आपल्या सर्वांचे जीवन सुखी, समृद्ध, संपन्न, निरोगी जावो आणि पुढचं हे जे वर्ष आहे अतिशय आनंदी, धार्मिक राहो. धर्म टिकवणं गरजेचं आहे, संस्कार टिकवणे गरजेचं आहे. आणि हा संस्कार जर टिकले तर आपलं पूर्ण ऐश्वर्य याला एक प्रकारचं मी तर म्हणेन आपल्या जीवनामध्ये एक अतिशय सुंदर असा क्षण जर करायचा असेल तर आपल्या परिवारामध्ये एक संस्कार आणि धर्म टिकला पाहिजे. जय हिंद, जय भोलेनाथ. ओम नमः शिवाय. पुन्हा भेटूया, पुन्हा आनंद यात्रेमध्ये.
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा, गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमः शिवाय. ओम ज्योतिर्लिंगाय नमः.